अचूक प्रमाणात खमंग खुसखुशीत चकली कशी करायची, त्याकरताची भाजणी कशी करायची हे आपण आज बघणार आहोत. त्याकरता आपण इथे घेतलेले आहेत तांदूळ अर्धा किलो, हरभरा डाळ 1/4 कप किंवा 200 ग्रॅम. त्यानंतर आपण इथे घेतलेली आहे उडीद डाळ 50 ग्रॅम, अर्धा कप, पिवळी मूग डाळ 100 ग्रॅम, 3/4 कप, पोहे आपण घेतलेले आहे 100 ग्रॅम म्हणजे 1 कप. त्यानंतर जिरे घेतलेले आहेत 10 ग्रॅम आणि धने घेतलेले आहेत 20 ग्रॅम. तर हे आपण सगळं आता व्यवस्थित स्वच्छ धुवून त्याचं पाणी निथळून साधारण 2-1 तासासाठी वाळवून घेणार आहोत. इथे मी हे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याला व्यवस्थित वाळत ठेवायचं आहे. साधारण 2-3 तासासाठी आपण याला फॅन खाली वाळत ठेवणार आहोत. जर फॅन खाली नसेल ठेवायचं तर थोडं जास्त वेळ ठेवलं तरी चालेल. आपल्याला याला खूप वाळवायचं नाहीये. साधारण थोडंसं ओलसर राहील अशा याच्याने आपण याला वाळवून घेणार आहोत. व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये एकदा दोनदा हात फिरवायचा आहे जेणेकरून खालीवर होईल तर ते एकसारखं वाळेल. आता हे मी सगळं वाळवून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता खूप कोरडं कडकडीत नाही केलेलं. साधारण 2-2.5 तास मी याला ठेवलेलं होतं. आता आपण हे सगळं एक एक करून भाजून घेणार आहोत. तर तांदूळ आपल्याला वेगळे भाजायचे आहेत, हरभरा डाळ वेगळी भाजायची आहे, उडीद डाळ आणि मूग डाळ एकत्र भाजलं तरी चालतं, कारण साधारण त्यांची साईज सारखी असते म्हणून. आता आपण यामध्ये सगळ्यात आधी तांदूळ भाजून घेऊया. छान मंद आचेवर त्याला हलकंसं भाजून घ्यायचं आपल्याला. खूप काळपट नाही करायचंय. छान थोडासा खमंग सुटला, यातलं थोडं मॉइश्चर कमी होईल इथपर्यंत अगदी हलकं आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे, एकदम मंद आचेवर. तर आपण तांदूळ भाजून झालेत आपले की याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि गार करून घ्यायचे आहेत. आता तुम्ही इथे बघू शकता पूर्ण व्यवस्थित मंद आचेवर अगदी हलकंसं आपण याला भाजून घेतलेलं आहे. एक वेगळा छान मस्त सुवास येतो याचा. लगेच समजतं की आपले तांदूळ भाजले गेलेले आहेत. आता आपण हरभरा डाळ इथे भाजून घेणार आहोत आणि ह्यालाही आपल्याला असं थोडंसंही थोडे हलके हलके काळे डाग दिसायला लागले की आपण ही काढून घेणार. त्यानंतर आपल्याला पुढची अशाच पद्धतीने एक एक करून सगळ्या डाळी भाजून घ्यायच्या आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मूग डाळ उडीद डाळ एकत्र टाकून भाजलीत तरीही चालेल. मी इथे वेगळं वेगळं भाजून घेणार आहे आणि हे आपल्याला सगळं असंच एक एक करून काढून घ्यायचं आहे. याला व्यवस्थित थंड करायचं आहे. तर मूग डाळ मी इथे टाकलेली, आपण हिलाही हलकंसं भाजून घेतलेलं आहे. उडीद डाळ टाकली आहे, हिलाही हलकंसं भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत धने आणि जिरे, दोघंही हलके हलके भाजून घेणार आहोत. धने आणि जिऱ्यांचा मस्त खमंग सुवास सुटतो आणि लगेच समजतं की आपली भाजणी छान भाजली गेलेली आहे. आपल्या भाजणीला मुळात धन्यांचा आणि जिऱ्यांचा मस्त वास येतो आणि चव सुद्धा येते. मुळात चकली म्हटलं की एक अशी मस्त चव असते तिला आणि सुगंध असतो, तो आवश्यक असतो. आणि त्याकरता आपल्याला हे सगळे जे जिन्नस आहेत आपले, ते सगळे हलक्या आचेवर व्यवस्थित भाजणं आवश्यक आहे. ते व्यवस्थित भाजले गेले की मग आपली चकली खमंग होते आणि मस्त सुवासिक तो जो एक चकलीचा वास असतो ना असा छान, तो येतो त्याला. आता आपण इथे पोहे भाजून घेतलेले आहेत. पोहे आपल्याला खूप भाजायचे नाही, हलक्या आचेवर आपण याला थोडंसं भाजून घेतलेलं आहे. तर हे सगळं गार करून घ्यायचं आहे आणि गिरणीतून दळून आणायचं आहे. तर हे मी सगळं गार करून दळून आणते. घरी दळलं तरी चालेल, पण छान एकसारखं दळलं गेलं पाहिजे. मी बाहेरून दळून आणलेलं आहे. तर आपण इथे आता आपल्या भाजणीतलं सगळी भाजणी न घेता मी इथे 2 कप भाजणी घेतलेली आहे. त्याकरता आपण इथे घेतलेलं आहे 1 टेबलस्पून तेल, त्यानंतर 1 टीस्पून मिरची पावडर, 1.5 टीस्पून तीळ, 1 टीस्पून ओवा, अर्धा टीस्पून हिंग आणि चवीनुसार मीठ. तर आपण हे पीठ आपलं परातीमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत. एवढ्या याच्यापुरतं साधारण मला
1.5 टीस्पून मीठ पुरे होतं. असं आपण तुम्ही तुमच्या पद्धतीने चवीनुसार इथे मीठ कमी जास्त करू शकतात. त्यानंतर यामध्ये टाकणार आहोत हिंग. हिंगाची मस्त चव येते याला. त्यानंतर तीळ आपण यामध्ये टाकलेली आहे. ओवा यामध्ये टाकून घेणार आहोत. ओवा थोडासा हातावर चोळून घेऊया म्हणजे छान वास येतो. ओवा टाकूयात यामध्ये. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत तिखट. हे मी लाल तिखट वापरलेलं आहे. हे आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि हे सगळं आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून तिखट मीठ सगळं व्यवस्थित भाजणीच्या पिठाला लागेल. आपल्या ह्या पद्धतीने सगळं एकत्र करून घेणार आहोत. आणि यामध्ये आता आपण टाकणार आहोत तेलाचं मोहन. त्याकरता आपल्याला तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. गरम तेलाच्या मोहनाने चकली छान खुसखुशीत होते. त्याकरता आपण यामध्ये छान कडकडीत गरम करून घेणार आहोत तेल आणि हे यावर असं टाकून आणि चमच्याने थोडंसं एकत्र करून घेऊयात. हाताला सोचेल एवढं झालं की आपण हे सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून हे सगळं तेल आपल्या पूर्ण पिठाला एकसारखं लागेल, कुठेही त्याची गुठळी राहणार नाही. मोहनाचं प्रमाण जे आहे तेलाचं ते योग्य असणं खूप गरजेचं आहे. तेल जास्त जर झालं तर चकली मऊ होते आणि कमी जर झालं तर ती कडक होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रमाण एकदम व्यवस्थित घ्या. 2 कप पिठासाठी 1 टेबलस्पून तेल परफेक्ट आहे. प्रमाणापेक्षा तेल जास्त झालं तर चकली तेलकटही होते. नंतर जे तेल सुटतं चकलीला ते तशी होते. आता आपलं हे सगळं छान मिक्स झालेलं आहे आणि आता आपण हे गरजेनुसार पाणी यामध्ये टाकणार आहोत. तुम्ही ते बघू शकता छान गरम कडकडीत पाणी झालेलं आहे. आपल्याला वाफ काढायची नाही, वाफवून घ्यायचं नाहीये. ते पाणी आपण इथे खूप गरम करून घेतलेलं आहे छान. त्याला एक उकळ आली, तुम्ही इथे बघू शकता उकळ आली, त्याला बबल्स आलेले होते पाण्याला. अशा वेळेला आपण इथे पाणी घेतलंय. तर पाण्याचं प्रमाण जर म्हणाल तर आपण जितके कप पीठ घेतलेलं आहे त्याच्या निम्म आपल्याला पाणी आवश्यक आहे. पण एकदम सगळं पाणी टाकायचं नाही. ज्या कपाने किंवा ज्या वाटीने तुम्ही पीठ मोजून घेतलेलं आहे ती वाटी भरून घ्या आणि थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं. तुम्ही इथे बघू शकता एवढा घट्ट गोळा आपल्याला ठेवायचा आहे. आपल्याला खूप घट्टही करायचं नाही, खूप सैलही ठेवायचं नाहीये. तर हे आपण साधारण 10 मिनिटासाठी असं झाकून ठेवून देऊयात, जेणेकरून हे ते गरम पाणी असल्याने ना त्या वाफेमध्ये छान मुरेल. आता एक 10 मिनिटाने आपण इथे बघूया उघडून. पीठ आपलं असं छान झालेलं आहे. आता हे असं आपल्याला वापरायचं नाही. याला छान मळून घेऊया आणि मळताना याला कोमट पाण्याचा थोडा थोडा हात लावत आपल्याला याला मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी टाकायचं नाही, खूप सैल करायचं नाही आपल्याला आणि खूप घट्टही ठेवायचं नाहीये. घट्ट जर झालं पीठ तर चकली करताना त्याचे तुकडे पडतात. सैल जर झालं तर चकली नंतर मऊ पडते, छान अशी खुसखुशीत आणि कडक नाही राहत. तर याला थोडं थोडं करत आपण पाणी लावून हे छान मळून घेणार आहोत साधारण 2-3 मिनिटासाठी. आणि जेवढं आपल्याला गरज आहे तेवढं पीठ घेतलं सोऱ्यासाठी की बाकीचं उरलेलं पीठ सुद्धा आपण परत झाकून ठेवायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपण हे छान पाणी लावून लावून मळून घेतलं आहे. इतकं घट्ट आपल्याला हवं आहे, खूप घट्ट नाही करायचं आणि खूप सैलही नाही. या पद्धतीने एवढं घट्ट साधारण आपल्याला हवं आहे. आता जेवढं आपलं सोऱ्या असेल त्या पद्धतीने तेवढ्या मापाचा आपण पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे. याला आपण चकलीची प्लेट लावलेली आहे आणि त्याचे जे दात असतात करकरीत भाग तो बाहेरच्या बाजूला ठेवायचा आहे. तर यामध्ये आपण पीठ टाकलेलं आहे आणि चकली आता काढून बघूयात. तुम्हाला मी इथे चकली काढून दाखवते. छान एकसारखी चकली येते मस्त ह्या पिठाची. आणि जो करकरीत भाग असतो ना तो बाहेरच्या बाजूने ठेवायचा, म्हणजे चकलीला छान काटे येतात. जी अशी काटेरी चकली म्हणतो आपण तसे. तुम्ही इथे बघू शकतात मस्त अशी काटेरी चकली आपली इथे झालेली आहे आणि सोऱ्यातून पीठ बाहेर पडताना कुठेही तुकडा पडत नाहीये. छान एकसारखी चकली आपली तयार झालेली आहे. आता आपण ही तळून बघूया. एक साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेलाचं टेम्परेचरही चेक करून घ्यायचं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथेच असते. भाजणी आपण कितीही छान केली पण तेलाचं जर टेम्परेचर योग्य नसेल तर चकलीची सगळी गडबड होते.
आपण इथे एक गोळा टाकून बघितला थोडासा आधी, जो टाकल्या असा बुडबुडे येऊन वरती आला होता, याचा अर्थ आपलं तेल छान गरम तापलेलं होतं. आता यामध्ये चकली टाकायची आहे आणि चकली टाकल्या तिला उलटवायचं नाही. ती अशी तरंगते वरती तेव्हा आपण तिला उलटवायची आहे, म्हणजे ती छान एकसारखी तळली जाते आणि मग त्यानंतर परत दुसरी बाजू आपण तळून घेणार आहोत. या पद्धतीने साधारण 2 ते 3 मिनिटं आपल्याला एका चकलीसाठी लागतात. तुम्ही एका वेळेला 2-3 चकल्या टाकत असाल तर साधारण 3 ते 4 मिनिटं आपल्याला तळायला लागतात. आता दुसरी चकली मी तुम्हाला काढून दाखवते. इथे तुम्ही बघू शकतात किती सुंदर काटेरी चकली आपली तयार होते आहे आणि कुठेही मध्ये तुटत नाहीये, छान एकसारखी पडते. या पद्धतीने चकलीचं पीठ आपलं तयार होणं आवश्यक आहे. खूप घट्टही नको आणि खूप सैलही नको. आपली ही पण चकली तयार झालेली आहे. मगाशीची चकली तुम्ही बघितलं, मी सहज हाताने उचलली होती. ही तुम्हाला मी झाऱ्याने देखील उचलून दाखवते. अगदी छान आपलं असं हे तयार झालेलं आहे पीठ आणि मस्त चकली आपली तळली जाते. काळजी घ्यायची आहे, तेलाचं टेम्परेचर योग्य हवं. तेल खूप थंडही नको आणि खूप गरमही नको. तेल जर खूप थंड झालं तर चकली मऊ पडते आणि खूप गरम झालं तर ती खूप कडक होते, वरून शेकली जाते, आतून नरम होते आणि व्यवस्थित तळली जात नाही. तर इथे मी बाकीच्या अशाच उरलेल्या चकल्या सगळ्या तळून घेतलेल्या आहे. तुम्ही इथे बघू शकतात, अजिबात चकली तेलकट नाहीये. छान भरपूर काटे असलेली आपली ही अशी खुसखुशीत खमंग चकली तयार आहे. तुम्हाला मी त्या हाताने देखील तोडून दाखवते. अशी मस्त झालेली आहे. तरीही अजिबात तेलकट नाही. आतून मस्त पोकळ आपली चकली तयार झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकतात, अजिबात हाताला तेल लागलेलं नाही. याचा अर्थ चकलीने अजिबात तेल शोषून घेतलेलं नाहीये आणि छान आतून पोकळ आणि खुसखुशीत चकली आपली तयार झालेली आहे. एक महत्त्वाची गोष्ट, चकली केल्या डब्यात भरू नका, गार झाल्यावर भरा, नाहीतर ती मऊ पडते, अशी छान खुसखुशीत राहत नाही. तुम्ही ही नक्की करून बघा. आवडली तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्ते.